पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम खवय्यांनो, तुम्ही पाहताय झी मराठीवरचा हा ताजा गरमागरम एकदम फ्रेश कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। सणावाराचे दिवस आहे। येस, तुला खूप शुभेच्छा। मलाही शुभेच्छा द्यायला तर काही हरकत नाही। शुभेच्छा। धन्यवाद। कुठल्या सणाच्या शुभेच्छा आहेत ह्या? होळी। अरे वा, पण तुझ्या आवडीचा सण कुठला आहे? सगळे। म्हणजे जसं तुला खायला सगळं आवडतं तसं तुला सणही सगळे आवडतात का? कारण त्यात सगळं खायला मिळतं। सगळ्याचं मूळ शेवटी खाण्यावरतीच येतं आणि हीच आपली प्रथा आहे, परंपरा आहे। सणावाराच्या निमित्ताने आपले वेगवेगळे पदार्थ असतात। होळीला आमच्याकडे ना लहानपणापासून आम्ही एक ऐकतो, होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी। व्हेरी गुड। हे मात्र सगळीकडे सेम असतं, कारण सगळीकडे होळीचा उत्साह सारखा असतो। त्याच होळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। आजचा भाग शुभेच्छा। धन्यवाद। तर आजचा भागही छान सेलिब्रेट करूया, आलेल्या 2 पाहुण्यांनी इथे आमंत्रित करूया आणि मग पदार्थ खाऊया। तुला माहितीये का काय काय? चला आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। व्रात्यपणा जरा कमी करूया आणि बोलूया आजच्या 2 पाहुण्यांना। या या, नमस्कार। या या, खूप छान शिकवलं तसं सगळं वाण। हा, नमस्कार। कशा आहात तुम्ही दोघी? मस्त। वा वा। काय नाव तुमचं? माझं नाव सौ सई समीर जोशी। तुमचं नाव? स्पृहा आटले। अरे वा, कुठे राहता तुम्ही सई मॅडम? कुवेशी, राजापूर जवळ, राजापूर तालुका, कोकण। हो, कोकण। अरे वा। आणि तुम्ही? रत्नागिरी, कोकण। अरे किती छान, मग तुम्ही तेवढ्या लांबून आलात आज? वा वा, तुमचं फार मनापासून स्वागत। आणि आम्हाला खूप छान वाटलं की होळी स्पेशल हा एपिसोड आहे आणि ज्या कोकणामध्ये होळी म्हणा, शिमगा म्हणा, इतका आनंदाने, इतका जगावेगळा, जगप्रसिद्ध पद्धतीने साजरा केला जातो, तिथले 2 पाहुणे आज इथे आलेले, फार बरं वाटलं। तुम्हालाही खूप शुभेच्छा। वा, कसा असतो शिमगा तुमच्याकडे? कारण आम्ही ऐकलंय खूप कोकणातल्या शिमग्याविषयी, होळीविषयी। जरा काहीतरी सांगा ना, तुमच्याकडची काहीतरी आठवण वगैरे। आमच्याकडची आठवण म्हणजे आमच्याकडे म्हणजे गावात असते, म्हणजे पंचमी, आता ही फाल्गुन पंचमी आहे ना, त्यावेळी पोफळीची होळी ती देवीला वगैरे हे करून पुरतात आणि नंतर पौर्णिमेच्या दिवशी त्याचा होम केला जातो। तुमच्याकडे काय? आमच्याकडे माझं सासर देवळे गाव रत्नागिरीपासून एक 25 किलोमीटरला आहे। आमचं तिथे एकत्र कुटुंब आहे, म्हणजे साधारण 25-30 जण एकत्र मस्त धमाल मजा मस्ती असते। पुरणाची पोळी तर हमखास असतेच आणि देवळे गावात 5 पालख्या एकत्र नाचवल्या जातात। आजूबाजूच्या गावातल्या पालख्या तिथे एकत्र येतात आणि अशा 5 पालख्या एकत्र नाचवल्या जातात। किती मस्त। वा वा। आपल्याकडे ना प्रत्येक गावामध्ये वेगळी भाषा जशी आहे तसं प्रत्येक गावामध्ये एखादा सण साजरी करायची पद्धतही वेगळी आहे। 5 पालख्या एकत्र नाचवल्या जातात, किती छान आहे ना हे। आपण जायला पाहिजे, हो की नाही? चला मंडळी, आज होळीच्या निमित्ताने या 2 पाहुण्या इथे आलेल्या आहेत। छान गप्पाही होतील, मस्तपैकी पदार्थही बघूया। तर पहिला पदार्थ कोण करणार? सई मावशी। सई मावशी। अच्छा, आल्या आल्या ही सगळ्यांना मावशी बनवतो, तुम्हाला रागलं नाहीये? नाही नाही। ठीक आहे, छान छान। चला, सई मावशी पहिला पदार्थ करणार आहे आणि मग स्पृहा मावशी तुम्ही करणार। पण त्याआधी होळी स्पेशल आजच्या या भागामध्ये स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला माहिती आहे, म्हणून इंडिया गेटकडनं तुम्हाला ही छानशी भेटवस्तू, हे ॲप्रन घालून स्वयंपाक करा। वा, थँक्यू। पहिला पदार्थ त्यांचा बघूया, कुठला करताय? आम्ही आंब्याचं सांदण दाखवणार आहे। आंब्याचं सांदण। आणि तुम्ही? मूग डाळीची पुरणपोळी। क्या बात आहे, सणावाराचे दिवस आहेत, आंब्याचं सांदण आणि मूग डाळीची पुरणपोळी, कुणाची तरी मज्जा आहे। चला लगेच बोलूया पदार्थांकडे। चला मंडळी, आता पहिला पदार्थ आपण बघणार आहोत सई मॅडमच्या हातून, ज्याचं नाव आहे आंब्याचं सांदण। लागणारं साहित्य काय आहे ते आम्हाला सांगा। आंब्याचं सांदण म्हटलं तर आमरस, इथे हा मी तांदूळाचा रवा काढलाय, गूळ आहे, हे सजावटीसाठी काजू, इथे ओला नारळ आहे, हे सांदणा बरोबर देण्यासाठी तूप, वा वा, आणि हे थोडे काजू बदाम तुकडे आहेत, जायफळ वेलची पावडर आहे, आणि हा मीठ आहे थोडं, आणि हे नारळाचा रस आहे। चला, आंब्याचं सांदण हा पदार्थ आम्ही करतोय, पण तो पदार्थ सुखरूप पूर्ण होण्यासाठी या आंब्याने थोडंसं बाहेर जाणं अपेक्षित आहे। त्याच्यामुळे स्पृहा मॅडम, माझी तुम्हाला नम्र विनंती की हे संकट तुम्ही घेऊन जा। येस, थँक्यू, बाय बाय। आम्ही तोपर्यंत आंब्याचं सांदण करतो। काय करायचं पहिल्यांदा? पहिला रवा भाजून घ्यायचा। चला, 1 वाटी रवा घेतलेला आहे तांदूळाचा, तो आपण जरा भाजून घेऊ।
आपल्या गोपू नावाचा एक काहीतरी प्रकार असतो. गोमू असतात, गोमू. गोमू, हा. हे बघा, स्त्री- मी कोकणातला नसल्यामुळे मला माहिती बरोबर. नाही. गोमू ना. हा, स्त्री वेशातले पुरुष असतात. अच्छा. म्हणजे साड्या नेसतात, प्रॉपर दागिने वगैरे सगळं घालतात. हा. आणि ते बाकी सगळे जे खेळ येतात ना त्यांच्या बरोबर ते येतात आणि नुसता एक नाच असतो त्यांचा बरोबर आणि गाणी असतात. वा, हे गोमू होळीच्या दिवसात असतं का? हा, होळीच्या दिवसात. मस्त मस्त, छान. आम्हाला काय कोकणातल्या या सणांविषयी एवढी उत्सुकता असते, जसा कोकणातला गणेशोत्सव. हो, जॉब करत नाही तुम्ही? आहे, अंगणवाडी सेविका आहे. अच्छा, पण त्याला किती वेळ द्यायला लागतो? आज अर्धा वेळ जातो तरी त्याच्यात सकाळी 10 ते 2:30 असं आहे आमचं वेळ. अच्छा, खूप मुलं असतील ना? आता कमी आहेत, 5च मुलं आहेत, त्यातली 3 ते 6 वयोगटात येतात ना अच्छा, पूर्व शाळेत. किती छान. पण जबाबदारीचं काम आहे ना. हो हो, आणि आपल्या डोक्यावर बर्फ असला पाहिजे आणि तोंडात साखर. किती छान. महाबर्फ तुम्ही जेव्हा मिस्टरांसमोर संध्याकाळी जात असाल तेव्हा फुटत असेल, है ना? नाही, ऍक्च्युली घरात पण आमच्या 4 छोटे कंपनी आहेत ना, त्यामुळे कायमच बर्फाची लादी घेऊनच फिरायला लागतं. कुणाचं काय तो कुणाचं काय, देवा. चांगलं आहे, पण तुमच्या या कामामुळे म्हणा, लहान मुलांमुळे म्हणा, तुम्हाला डोक्यावरती बर्फ ठेवायची सवय लागली. हो की नाही? हो, किती भाजायचा हा तांदळाचा रवा? थोडासा भाजून घ्यायचा. आंब्याचं सांदण आपण करतोय. आता काय करूया सई मॅडम? आता थोडं थंड होऊ दे, मग आपण ते त्याच्यात आमरस वगैरे घालून ते आपल्याला इडली सारखं आपल्याला वाफवून घ्यायचंय. थोडं आपल्याला तो थंड करावा लागेल. चला, आम्हाला आता टप्पा कळलेला आहे. आंब्याचं सांदण आपण करतोय. तांदळाचा रवा खरपूस छान सरसरीत होईपर्यंत आम्ही छान खरपूस भाजून घेतो. तो जरा गार झाला की मग वळूया पुढच्या कृतीकडे. आता काय सई मॅडम? आता मुख्य पदार्थ, घटक पदार्थ त्यातला आपल्याला घाला. चमचाभर ठेवा थोडा, नुसतं खायला. स्वरा पण सांगून गेली. स्वराचं काही ऐकू नका हो. ही वाटी जरा मी साईडलाच ठेवतो हो, नंतर. चालेल. थोडासा खवलेला ओला नारळ आपण वा ह्याच्यात. वा 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 वा. आणि त्याच्यात काय आता? गुळ पावडर. आता काय? आता नारळाचा रस, नारळाचं दूध. नारळाचं दूध घाला. वा, माझ्यावरती विश्वास ठेवा खवय्यांनो. आंब्याचं सांदण करताना ह्या भाजलेल्या तांदळाच्या रव्यात जेव्हा आंब्याचा रस घातलाय, आता त्याच्यात आपण थोडीशी जायफळ आणि वेलचीची पूड. घाला. जायफळ थोडं कमी घाला. हा, झोप येईल. हा, मग हसता भारी गोड तुम्ही हा सई मॅडम. हो ना. आता काय घालायचंय? आता काही नाही, आता आपण ते इडली सारखं, इडली कुकर असतो ना, त्याला आपण इडली सारखं स्टीम करायचं. चला, मग आता आपण स्टीमर कडे वळूया. चला, आता काय करूया? आता पहिलं ह्या इडलीच्या स्टँडला जरा ग्रीसिंग तेल बाहेरच काढूया आपण. बघा, हा, बस पुरेल तेवढं. पुरेल. हे मग वरती उपडी केली ना ती, की ते छान दिसेल आपल्याला. मस्त. आणि काजू. मस्त, छान. आणि आता त्याच्यावरती सांदणाचं बॅटर. थोडं कमीच घालायचं, म्हणजे ते कारण फुलतो ना, रवा भाजलेला असतो आपण, त्यामुळे ते फुलून वर येतं. वा वा, मस्त. तुम्ही कुठेही असाल, जगभरातून हा कार्यक्रम पाहत असाल, पण पदार्थ आहे कोकणातला, नाव आहे आंब्याचं सांदण. आम्ही आता या स्टीमरच्या या साच्यामध्ये व्यवस्थित त्याचं मिश्रण भरलेलं आहे. आता जरा हे ठेवतो. सई मॅडम, किती वेळ वाट बघायची हो? 10 ते 15 मिनिटं. चला, मग आम्ही झाकण ठेवतो. 10 मिनिटाला होतील ना? हो, 10 मिनिटात तयार होतील आंब्याचं सांदण. आम्ही तूप आणि दुधाबरोबर सर्व करतो. तुम्ही वाट बघू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आंब्याचं सांदण तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम तांदळाचा रवा तांबूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यावा. त्यानंतर तो थंड होऊ द्यावा. आता थंड झालेला तांदळाचा रवा एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यात आमरस, थोडासा खवलेला ओला नारळ, थोडीशी गुळाची पावडर, नारळाचं दूध तसंच जायफळ वेलची पूड देखील घालावी. आता इडली पात्र गॅसवर ठेवून इडलीप्रमाणेच सांदण वाफवून घ्यावं.
त्यासाठी इडलीच्या स्टँडला थोडंसं तेल लावून घ्यावं, त्यावर काजू बदामचे तुकडे, त्यावर अख्खा काजू ठेवावा आणि त्यावर सांदणाचं बॅटर घालावं आणि इडली स्टँड स्टीमरमध्ये ठेवून सांदण 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यावं. तूप आणि दुधासोबत सर्व करावं. आंब्याचं सांदण झालेलं आहे तयार, जे केलं सई मॅडमनी. आता स्पृहा मॅडम करणार कुठला पदार्थ? मूग डाळीची पुरणपोळी. आज आहे होळी, होणार आहे पुरणपोळी आणि तुमच्याकडे एक काम आहे. आम्ही ही पुरणपोळी सुखरूप करावी असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्याकडे हा जो गोलगप्पा आहे हा थोडा वेळ तुम्ही घेऊन जा. नाही मला थांबायचं. नाही थांबू शकत नाहीस तू, कारण आम्हालाही पाहायचं ना त्यांचे नाही पेशन्स. थांबायचं. बिलकुल नाही थांबायचं. ठीक आहे, साहित्य बघेपर्यंत थांब. साहित्य सांगा स्पृहा मॅडम. आपण इथे मूग डाळ शिजवून घेतलेली आहे, कणिक घेतलेली आहे, गूळ पावडर, मैदा, तूप, ड्रायफ्रूट्सची पावडर आहे, काजू बदाम पिस्ते आणि खारीक पावडर, तांदळाची पिठी, जायफळ, हळद, वेलची पावडर आणि मीठ. चला आम्ही आता पुरणपोळी करतो, तू थोडा वेळ फिरून ये ना. काका नाटक करू नका, चल दे. सई मॅडम काळजी घ्या स्वतःची. चला आता या मूग डाळीच्या पुरणपोळीसाठी लागणारी कृती काय ती आपण पहिल्यांदा करूया. आपण सगळ्यात आधी पुरण शिजवून घेऊया. बर. त्यासाठी मूग डाळ शिजवून घेतलेली आहेच, ते आणि गूळ पावडर एकत्र करून घेऊया. बरं, आता प्रेक्षकांनाही असा कधी कधी प्रश्न पडतो की पुरणपोळी काय आम्हाला काही येत नाही हो. तुम्हाला येतेच पुरणपोळी. अनेक ठिकाणी विदर्भातली वेगळी, खानदेशातली वेगळी, मराठवाड्यातली वेगळी, पण ही आजची मूग डाळीची पुरणपोळी आहे. त्याच्यामुळे जरा वेगळे पण आहे. कान आणि डोळे लक्ष द्या इकडे. आपण एका वाटीला 1.5 पट गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार गूळ घेऊ शकता. ठीक आहे. काही घालायचं याच्यात? नाही. हे सगळं मिक्स करून गूळ छान विरघळून घेऊया. बरं मगाशी मी त्याच्या सई मॅडम आहेत त्यांनाही विचारत होतो की कोकणातला प्रत्येक सण हा जरा वेगळा असतो. होळी पण वेगळी असते. तर तुमच्या अशा काही आठवणी वगैरे? होळीला कोकणात म्हणजे संकासूर येतो प्रत्येक घराघरात. संकासूर असतो, नमन असतं, खेळे असतात. हे त्याचं खास आकर्षण आहे. पालखी घरोघरी जाते. मग कोणी कुठे पालखीला नैवेद्य दाखवला जाईल, कुठे ती वस्तीला राहील, हे सगळं ठरलेलं असतं. नंतर माळ असतो पंचमीपासून अगदी पौर्णिमेपर्यंत आणि मग पौर्णिमेच्या दिवशी तो होम करून पेटवला जातो. ठीक आहे. वेलची पावडर घालूया? हो. आणि गूळ असल्यामुळे जायफळ पावडरही. सुट्टीचा दिवस असेल, कुठे जायचं नसेल तर घाला थोडं जायफळ जास्त, द्यात ताणून. काय बरोबर ना? बरोबर. आणि काही जणांना मूग डाळीचा वास आवडत नाही, मग त्याच्यासाठी आपण इथे ड्रायफ्रुट्स पावडरही घालणार आहोत. ग्रेट. जी पौष्टिक काय काय आहे. घेतलंय? खारीक, बदाम, पिस्ते आणि काजूगर. बेस्ट. साधारण अर्धी वाटी. जरा ते क्रंची होईल आणि जरा त्याला घट्टपणा येईल. आता काय पुढची कृती आपली? आता हे आपण पुरण यंत्रात किंवा चाळणीत चाळून घेणार आहोत. बर. ही काही कृती तुम्हाला नवीन नाहीये. आता हे जे मिश्रण छान तयार झाले ते आम्ही पुरण पात्रामध्ये असं छानसं बारीक करून घेतो. ते झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. पुरण झालेलं आहे छान तयार. आपण ते पुरण पात्रामधून बारीक करून घेतलंय. आता काय पुढे? आता पीठ भिजवून घेऊया. घ्या मग. त्यासाठी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कणिक असं घेतलेलं आहे. जरा कुरकुरीत होईल म्हणून मैदा, हो ना? हो. आणि इलॅस्टिसिटीच्या दृष्टीने पण चांगली. किंचितची हळद घालूया आणि किंचितचं मीठ. ठीक आहे. आता आपल्याला पाणी आणि तेल लागेल. हे पीठ थोडं सैलसरच भिजवायचं. बरं. तेल पण लागेल म्हणा. तेल पण लागणार आहे. थोडंसं तेल अजून थोडं लागेल. नंतर आपण हे पीठ तिंबवून ठेवणार आहोत त्याच्यावर थोडं तेल घालून.
वा, हे मळून आपल्याला किती वेळ ठेवायचे? हे साधारण 10 मिनिटं. आता हे पीठ इतपत सैलसर असं भिजवायचं हां. आणि सैलसर भिजवून झाल्यानंतर त्याला असं एक 2-3 होल्स पाडून त्याच्यात तेल घालून ठेवायचं. बर, त्याने काय होईल? तिंबवणार आहोत आपण हे. बस, असं 10 मिनिटं झाकून ठेवायचं हे. ठीक आहे. चला, ह्याच्यात झाकून झाल्यानंतर मग परत ते छान मळून घ्यायचं आणि मग पोळी लाटायची. पोळी लाटायची. फर्स्ट क्लास. या पिठाला आता आपण थोडा वेळ जरा विश्रांती देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, छानपैकी मळून झालेलं आहे. तिकडे पूर्णही आहे तयार. आता आपल्याला पोळी लाटायची. पण मला ना तुम्ही आता पोळी करता करताच अर्थात मला विचारायचंय की शंकासूरही तिकडे असतात ना? मग त्याच्याविषयी जरा मला माहिती सांगितली तर मला आवडेल. मी शंकासूर म्हणालो होतो, बकासूर कुठून आला? ठीक आहे, मी कोकणातलीच आहे, मला माहिती. बरं सांग ना ग, सांग मग. शंकासुराविषयी माहिती सांग. काय आमच्या इथे ना, आमच्या इथे म्हणजे कुठे? कोकणात कुवेशी. नीट सांगायचं. हा, कोकणामध्ये माझं गाव. बरं. हा, तर तिथे होळीला किंवा पालखी असेल तिथे शंखासूर म्हणजे दशावतार असतो आमच्याकडे. अच्छा. तर दशावतारात शंखासूर येतं. कसा येतो? आणि तो बॅक स्टेजला असतो. तो असा येतो, आवाज येतो. आणि मग इथे एक काठी ठेवलेली असते, तर ती पार करून तो जायला बघत असतो माणसांकडे त्यांना घेऊन जायला. पण काही लोक असतात तर ती लोक त्याला आत घेऊन जातात. असं असा तो एक सीन असतो. वा वा वा. चला, आता आपल्याला पुरणाची पोळी लाटायची आहे. पोळी लाटण्यासाठी आपण इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे. हो, इकडे मी तवा तापत ठेवायचा. होळी स्पेशल आजच्या भागामध्ये आपण मस्तपैकी मुगाच्या डाळीची पुरणपोळी करतोय. तवा आहे तापलेला, पोळी आहे लाटलेली. आता फक्त याच्यावरती पोळी घालायची, खरपूस भाजायची, तुपाला लावायची आणि मस्तपैकी हाणायची. किती भारी. येस. स्पृहा मॅडम, नका आता अंत बघू. ही छान पातळ लाटायची. तो पण तांबे पातळ. स्वराजींनी विनोद छान केला. आपली पोळी लाटून झालेली आहे. पुरण पोटभर भरलं ना? भरलं तर. वा 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 वा, छान 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 छान. तूप आत्ता घालूया का नंतर? नाही, तूप नंतर. तूप आणि दुधाबरोबर ही सर्व केली जाते. किती मस्त. बाकी काय तुम्हाला भाजायचं कसं, पलटायची कशी ते काही सांगायला नको, कारण पुरणाची पोळी तुम्ही करताच. आजचं वेगळे पण असं की मुगाच्या डाळीची पुरणपोळी. युजली आपण चणा डाळीची करतो, पण ती पचायला खूप जड असते आणि लहान मुलांचा विचार करता ही खूप पौष्टिक आहे. तर आमच्याकडे चणा डाळीची आणि मूग डाळीची अशा दोन्ही पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. हो का? पण मी म्हटलं तसं आमच्याकडे 30-35 जण एकत्र जमतात. म्हणजे अगदी लहान वयापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या वयाची माणसं आमच्याकडे असतात. सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या दोन्ही पुरणपोळ्या केल्या जातात आणि दोन्हीचाही नैवेद्य दाखवला जातो. छान. त्याच्यामुळे या वेळेला तुम्ही होळीला आनंद म्हणून चणा डाळीची करा, पण पौष्टिक म्हणून मुगाच्या डाळीची करा आणि दोन्हीचाही नैवेद्य दाखवा. हो की नाही? त्यातून अजूनही शाही करायची असेल तर तुम्ही केशराचाही वापर करू शकता त्याच्यात, ड्रायफ्रुट्स बरोबर. आता ही उलटूया का? येस. अरे वा, खरपूस अशी पुरणाची पोळी झालेली आहे तयार. आम्ही घेतो तुपासोबत खायला. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता मूग डाळीची पुरणपोळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पुरण तयार करण्यासाठी एका कढईत शिजवलेली मूग डाळ आणि गूळ एकत्र करावा. डाळ आणि गूळ एकत्र मिक्स करून घेऊन गूळ विरघळवून घ्यावा. गूळ विरघळल्यावर वेलची आणि जायफळ पूड घालावी. तसंच त्यात काजू, बदाम, पिस्ते, खारीक यांची पूड देखील घालावी. तयार झालेलं पुरण यंत्रातून किंवा चाळणीतून बारीक करून घ्यावं. आता एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी कणिक एकत्र करून त्यात थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालावं. त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यावी. तसंच त्यात थोडंसं तेलही घालावं. अगदी सैलसर कणिक मळून त्यात 2-3 भोकं करून त्यामध्ये तेल ओतावं आणि कणिक 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवावी. त्यानंतर त्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पारी तयार करावी. त्यात पुरण भरून पारी व्यवस्थित बंद करून घ्यावी आणि तांदळाच्या पिठीवर पोळी लाटून घ्यावी. तयार झालेली पोळी तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी.
पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी मूग डाळीची पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे. कोकणातून आलेल्या या दोन पाहुण्या होळीच्या निमित्ताने सई आणि स्पृहा आणि त्यांनी केलेले पदार्थ, आंब्याचं सांदण आणि मुगाच्या डाळीची पुरणपोळी, कमाल. धन्यवाद. खूप बरं वाटलं. तुम्हाला बरं वाटलं का? मजा आली. नक्की ना. आता तिकडे जाऊन काय सांगाल हो या कार्यक्रमाविषयी? आम्ही सारे खवय्ये आता आज आम्ही आलोच आहोत, तर सगळ्यांनी हा कार्यक्रम बघा झी मराठीवर अवश्य. नाही पण तुम्ही परत या. हे घर तुमचं आहे, स्वयंपाकघर तुमचं आहे. तुम्हाला परत एकदा होळीच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला पण होळीच्या शुभेच्छा. शुभेच्छा. या एकदा कोकणात. नक्की येणार आम्ही सारी खवयीची टीम घेऊन येणार, म्हणजे आम्हाला तिकडचे अजून पदार्थ खाता येतील. काय ग, हो की नाही? चला, तुर्तास परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये इथे थांबतो. पण फक्त थांबण्याआधी आम्ही तुम्हाला सांगतोय की हे जे सांदण आहे आणि ही जी पोळी आहे ती आम्हीच फस्त करणार आहोत. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ट्राय करा, हो की नाही? आनंद घ्या पदार्थांचा, पण प्रेमाचा सल्ला की अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पात्रा ताजा गरमागरम आणि मस्त कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.